चांदूर बाजार येथे अवकाळी पाऊस तसेच वादळ वाऱ्यामुळे वीज पुरवठा बंद झाला होता। संचारबंदीला न जुमानता महावितरणचे कर्मचारी ठिकठिकाणी जाऊन व तार जोडून सर्व नागरिकांना वीज पुरवण्याचे काम करीत आहे। संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे। यामधून आपला देशही सुटला नाही। देशामध्ये कोरोना रोखण्यासाठी 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे। या लॉकडाऊनमध्येच अवकाळी पावसानेही हजेरी लावली, त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे। या सर्व परिस्थितींमध्ये संचारबंदी ही नागरिकांच्या अत्यावश्यक गरजा पुरविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे। त्याकरिता नियमाचे काटेकोर पालन करून त्या पूर्ण केल्या जात आहे। या सर्व बाबी पूर्ण करण्याकरिता सर्वात महत्त्वाची गरज आहे ती विजेची। अशा बिकट परिस्थितीमध्ये संपर्क साधण्याकरिता तसेच सरकारी कार्यालय व संचारबंदीमध्ये घरातच राहणाऱ्या नागरिकांनाही विजेची सक्त गरज आहे। कोरोनासोबतच अवकाळी पावसाने थैमान घातले आहे। वारा वादळामुळे अनेकदा वीज खंडित होण्याचे प्रकार घडतात। अशा प्रसंगी नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून विद्युत विभाग व महावितरणचे कर्मचारी कोरोनाची भीती असतानाही आपली जबाबदारी पार पाडत आहे। लाईन खंडित झाल्यानंतर तिची कारणे शोधणे, गावात व गावाबाहेर जंगलामध्ये फिरून वीज खंडित होण्याच्या कारणाचा शोध घेऊन ती पूर्ववत करणे याकरिता कसोशीने प्रयत्न करीत आहे। विदर्भ न्यूज करिता चांदूर बाजार येथून नकुल सोनार।